मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊयात। मुंबईत थंडीचा जोर वाढला तर पुढील एक आठवडा तापमान कमी राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज। मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प 1262 कोटींनी महागला। वरळी ते मरीन ड्राईव्ह 1 लेन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होणार। वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार। मुंबईच्या अटल सेतूवरून गेल्या 10 दिवसांमध्ये 3,09,000 वाहनांचा प्रवास। टोलद्वारे 6,15,00,000 रुपयांचा महसूल वसूल। भिवंडीच्या काही भागात आज पाणी पुरवठा बंद। शांतीनगर भागामधल्या रस्त्याच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद राहणार। तसंच पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होणार। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांसाठी विशेष सुविधा। मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासोबतच पुनर्नियोजन सुद्धा केलं जाणार। दिव्यांगांसाठी ई-दुचाकीची योजना कागदावरच। ठाणे जिल्हा परिषदेकडून दिव्यांगांना देण्यात येणारी ई-दुचाकी योजना राबवण्यात आली नसल्याचं उघड। सिडकोची 3,332 शिल्लक घरं विक्रीसाठी उपलब्ध। तळोजा द्रोणागिरीमधील सदनिकांचा समावेश। 25,000पेक्षा अधिक घरांचं बांधकाम पूर्ण। केईएम, शिव, नायर आणि कुपर हॉस्पिटलमध्ये महिनाभरामध्ये अत्याधुनिक एमआरआय यंत्रणा। एमआरआय यंत्रणेची कार्यक्षमता संपुष्टात आल्यामुळे रुग्णांचे हाल। धारावी पुनर्विकासामध्ये सर्व झोपडपट्टी वासियांचं पुनर्वसन। पात्र झोपडवासीय वगळता इतरांना धारावी बाहेर घरं देण्यात येणार।